युती हो ना हो, प्रत्येक मतदारसंघात शिवसेनेची ताकद निर्माण करा. मंत्री प्रताप सरनाईक. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युती हो अथवा ना हो, शिवसैनिकांनी अकोला जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात शिवसेनेची भक्कम ताकद निर्माण करावी, असे खणखणीत आवाहन अकोला जिल्ह्याचे संपर्कमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांनी केले. अकोला येथे आयोजित शिवसेना पदाधिकारी मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. शिवसेना अकोला जिल्ह्याच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी या विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या प्रतिमांचं पूजन करून उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत करण्यात आले. व्यासपीठावरील मान्यवरांची उपस्थिती. यावेळी व्यासपीठावर पक्षातील अनेक प्रमुख नेत्यांची आणि मंत्र्यांची उपस्थिती होती. नामदार संजयभाऊ राठोड, मृद व जलसंधारण मंत्री, आमदार बच्चूभाऊ कडू, विभागीय नेते डॉक्टर राजन साळवी, अकोला लोकसभा संपर्क प्रमुख तथा माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, शिवसेना उपनेते विठ्ठल सराफ पाटील, युवा सेना सचिव व लोकसभा संपर्क प्रमुख संजनाताई गवळी, संपर्क प्रमुख जिल्हा व महानगर पदाधिकारी, जिल्हा प्रमुख नारायणराव गव्हाणकर, श्रीरंग पिंजरकर, चंद्रशेखर पांडे, अश्विन नवले, उषाताई विरक, रेखाताई राऊत आणि महानगर प्रमुख राजेश मिश्रा, निशा गॅरल आदी प्रमुख पदाधिकारी मंचावर विराजमान होते. कार्यक्रमाचे रूपरेषा आणि मार्गदर्शन. प्रास्ताविक. या शिबिराचे प्रास्ताविक अकोला लोकसभा संपर्क प्रमुख डॉक्टर राजन साळवी यांनी केले. मार्गदर्शन. त्यानंतर शिवसेना उपनेते गोपीकिशन बाजोरिया यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषण व मुख्य मार्गदर्शन. मंत्री प्रताप सरनाईक यांनी पक्षसंघटना बांधणीवर भर देत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. नवनियुक्त प्रवक्त्यांचा सन्मान. याच कार्यक्रमादरम्यान नवनियुक्त विभागीय प्रवक्ते प्राध्यापक डवले सर यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीचे आजी-माजी पदाधिकारी तसेच अकोला जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेना उपजिल्हाप्रमुख योगेश अग्रवाल यांनी केले, अशी माहिती अनिल मालगे यांनी दिली आहे.